तुम्हाला माहिती आहे का, काही महिलांमध्ये गरोदरपणात अचानक शुगर लेवल म्हणजेच साखरेची पातळी वाढू शकते. हो, यालाच म्हणतात गरोदरपणातील मधुमेह. बऱ्याचदा लोक या विषयावर गोंधळलेले असतात. हा मधुमेह तात्पुरता आहे की कायमचा? तुमच्या बाळावर आणि तुमच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो? चला, आज आपण या सर्व गोष्टी एका सोप्या भाषेतून समजून घेऊ. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज गर्भधारणेतील मधुमेह जागरूकता दिवस आहे आणि याच निमित्ताने आपण एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. गरोदरपणातील मधुमेह म्हणजेच गर्भधारणेच्या दरम्यान ब्लड शुगर लेवल अचानक वाढणे. साधारणपणे 24 ते 28व्या आठवड्यात हे लक्षात येतं. तुमच्या शरीरात हॉर्मोन्स बदलत असतात आणि काही हॉर्मोन्स इतके प्रभावी असतात की ते इन्सुलिनच्या कामगिरीला थोडं कमी करतात. जेव्हा शरीरात पुरेसे इन्सुलिन नसतं तेव्हा ब्लड शुगर वाढते आणि यालाच आपण मधुमेह म्हणतो. काही वेळा तुम्हाला वारंवार तहान लागणे, जास्त लघवी, थकवा किंवा अचानक वजन वाढणे असं जाणवू शकतं, पण बऱ्याच वेळा काहीही लक्षात येत नाही. म्हणूनच नियमित तपासणी खूप महत्त्वाची आहे. आता मोठा प्रश्न, हा मधुमेह तात्पुरता आहे की कायमचा? बहुतेक वेळा तो तात्पुरता असतो. गर्भधारणेनंतर बऱ्याच महिलांमध्ये शुगर लेव्हल पुन्हा सामान्य होते, कारण हॉर्मोन्स आपल्या नैसर्गिक स्तरावर परत येतात. पण काही वेळा ज्या महिलांना आधीपासून थोडीशी मधुमेहाची शक्यता किंवा अनुवंशिकता असते, त्यांच्यामध्ये हा मधुमेह काही काळानंतरही राहू शकतो. त्यामुळे हा तात्पुरता आहे की नाही हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. गरोदरपणातील मधुमेहाला काही जोखीम घटक देखील असतात. जास्त वजन असलेली महिला, कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असलेली महिला, 25 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली महिला, आधीच्या गरोदरपणात मधुमेह अनुभवलेली महिला आणि ज्या महिला अनियमित आहार घेतात किंवा फार कमी व्यायाम करतात, त्यांच्यात मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. जर हा मधुमेह योग्यरित्या कंट्रोल केला नाही तर त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, बाळाचं वजन जास्त होणे, डिलिव्हरी दरम्यान अडचणी किंवा जन्मानंतर बाळामध्ये ब्लड शुगरच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हा मधुमेह लक्षणांशिवायही ओळखणे आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. गरोदरपणातील मधुमेह कंट्रोल करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, पण ते नियमित पाळणे गरजेचे आहे. संतुलित आहार घ्या, जास्त साखर आणि कार्ब्स टाळा, हलका व्यायाम करा, चालणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योगा. रक्तातील साखरेवर नियमित लक्ष ठेवा आणि काही वेळा डॉक्टरांनी सुचवलेले औषधोपचार आवश्यक असू शकतात. कोणतेही उपाय किंवा औषध घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे. या सोप्या उपायांमुळे बऱ्याच वेळा साखरेची पातळी नॉर्मल राहते आणि तुम्ही सुरक्षित गर्भधारणेचा अनुभव घेऊ शकता. तुमच्या गरोदरपणासाठी मनापासून शुभेच्छा. तुमच्या कुटुंबात सुदृढ बाळ जन्माला येवो आणि आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहोत हीच सदिच्छा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.